कधीकधी आयुष्यात जलद पळण्यापेक्षा हळूहळू पुढं जाणं जास्त महत्त्वाचं असतं. कारण जिंकायचं असेल तर रेस नाही, स्वतःवरचा विश्वास जिंकावा लागतो. एका सुंदर जंगलाच्या काठावर एक छोटासा गोठा होता. त्या जंगलात अनेक प्राणी राहत होते. वेगवान हरिण, चपल माकड आणि राजबेंडे सिंह. पण या सगळ्यात एक छोटंसं कासवही राहत होतं. कासवाचं आयुष्य खूप शांत, हळू आणि एकटं असायचं. नेहमी सगळे त्याची टिंगल करायचे. अरे काय रे, इतक्या हळू चालतोयस? कासव हसून उत्तर द्यायचा, हो पण मी थांबत नाही. एके दिवशी जंगलात एक मोठी शर्यत आयोजित झाली. सर्व जलद प्राण्यांना बोलवण्यात आलं. खारी, ससे, हरिण सगळे उत्साहात. कासव बाजूलाच बसलेलं. ससा म्हणाला, अरे तू का आलायस? तुला तर फिनिश लाईनच दिसायला वर्ष जाईल. जंगलातील प्राणी हसले. कासव मात्र शांत. घोषणा झाली, या शर्यतीत सगळे भाग घेऊ शकतात. कासव शांतपणे उभा राहिलं. सगळे पुन्हा हसले. अरे तुला हे जमेल का? कासवाचं फक्त एकच उत्तर, जमेल की नाही ठाऊक नाही, पण मी प्रयत्न करणं थांबवणार नाही. पहिल्या मिनिटापासूनच ससा, हरिण बाणासारखे पुढे गेले. कासव हळूहळू पुढे. कधी पाय दुखायचे, कधी थंडी बसायची, पण ते थांबत नव्हतं. पुढे गेल्यावर सशाला वाटलं, हा तर फार मागे आहे, थोडं झोपलो तर चालेल. तो झाडाखाली झोपला. बाकी प्राणी गप्पा करत बसले. कासव मात्र चालतच राहील. संध्याकाळ झाली. सगळ्यांना वाटलं कासव आजही पोचणार नाही. पण कासवाच्या मनात एकच वाक्य चालू, हळू का होईना पण थांबणार नाही. आणि मग सगळे अजून गप्पा मारत होते. कासव हळूहळू शांतपणे, स्थिरपणे फिनिश लाईन ओलांडून गेला. जंगलात शांतता. मग टाळ्या. ससा उठला थक्क. कासव जिंकलं कारण ते इतरांची स्पर्धा करत नव्हतं, ते स्वतःशी स्पर्धा करत होतं. जीवनात एक गोष्ट समजली पाहिजे, सगळे पुढे निघाले म्हणून तुम्ही हरलात असं नाहीये. तुमचा वेग कमी आहे म्हणून तुम्ही अपयशी आहात असं नाही. वेळ हळू आहात म्हणून थांबावं लागतं असं नाही. आज खूप लोक वेगाने पुढे जातात. कोणी पैशात, कोणी करिअरमध्ये, कोणी सोशल मीडियात. आपण स्वतःला तुलना करतो, मी एवढा स्लो आहे. पण लक्षात ठेवा, वेगवान सुरुवात करणारे जिंकतातच असं नाहीये. न थकता चालणारे जिंकतात. म्हणून वेगाने नाही, सातत्याने वाढा. आज नाही झालं तरी उद्या होणारच. थांबू नका. स्लो बट स्टडी प्रोग्रेस इज अ बिगर दॅन फास्ट बट टेम्पररी सक्सेस. स्वतःचा वेग मान्य करा. स्वतःचा रेस धावा. थांबू नका. यश वेगवान नाही मिळत. यश मिळतं त्या लोकांना जे थांबत नाही.